महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आयुष्याचा प्रवास साऱ्यांच्याच नशिबी असतो, पण यशस्वी प्रवास मात्र एखाद्याच्याच नशिबी असतो. ह्या प्रवासात माणसं झुंजतात, थकतात, नशिबाला दोष देऊन हार पत्करतात. बुद्धी व श्रमाची योग्य समीकरण मांडतात, त्यांनाच नशीब साथ देतं. लाखात काही जणच गाठतात यशाचा टप्पा, त्यापैकी आहेत आमचे काका. मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. लोग तो मिल जाते हैं, लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता. सारीच माणसं आयुष्य जगतात, पण थोडीच माणसं आयुष्य घडवतात. हातात परिश्रम व कामावरचा ठाम विश्वास यांच्या जोरावर काकांनी आपलं आयुष्य घडवलं. वयाची 75वी गाठली तरी काकांचा उत्साह व जिद्द तरुणांना लाजवणारी आहे. काकांचा खडतर व यशस्वी जीवनपट तुम्हा आम्हाला मार्गदीप ठरणार आहे. तुमच्या स्वागताला चंद्रमा नभी यावा, तुमच्या स्वागताला चंद्रमा नभी यावा, तुमच्या कर्तृत्वाचा प्रकाश चहूदूर पसरावा. जीवनात हिमालयाची उंची, जीवनात हिमालयाची उंची गाठावी तुम्ही. याच जन्मदिनाच्या शुभेच्छा, याच जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आहो आम्ही. आज 23 जुलै म्हणजे काकांचा वाढदिवस, तोही 75वा, म्हणजे अमृत महोत्सव. काका, आम्हा सगळ्यांना वाटतं तुम्ही सदैव आनंदी राहा, सुखी राहा. तुमच्या ह्या जन्मदिनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. काका, तुम्ही म्हणजे संस्कार, काका म्हणजे प्रेरणा, काका म्हणजे कष्टांचा डोंगर, काका म्हणजे आम्हा सर्वांचा आधारवड. काकांचा जन्म 23 जुलै 1952 रोजी टेकवाडे ह्या गावी एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. काजवे लुकलुकतात, काजवे लुकलुकतात म्हणून तारे होत नाही. सूर्य एकच असतो, सारेच होत नाही. काकांच्या वडिलांचे नाव श्री प्रल्हाद शेठ चिंदूशेठ सोनार व त्यांच्या आईचे नाव सावित्रीबाई. ही दोघं आमच्या घराचे दैवत होते. काकांच्या वडिलांना आम्ही सगळे भाऊ म्हणत. भाऊंची कीर्ती खूप महान. भाऊ स्वातंत्र्य सैनिक होते. ते लोकल बोर्डाचे सदस्य, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष, समाजसेवक, भिल्ल शैक्षणिक सेवा मंडळामध्ये आजीवन सदस्य होते. आय काँग्रेसचे अध्यक्ष, टेकवाडे येथील सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, बागायतदार संघाचे डायरेक्टर अशा विविध पदांवर कार्यरत होते. काकांना 3 भाऊ व 3 बहिणी असे सुखी कुटुंब. काका शिक्षणासाठी शिरपूर येथे आले. त्यांचे शिक्षण शिरपूर येथील पांडुबापू माळी या शाळेत झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर काका शिरपूर तालुका बागायतदार शेतकरी संघ येथे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. काकांचे लग्न 1980 साली झाले व काकांच्या जीवनात कल्पना काकू आल्या. काकांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ मिळाली ती काकूंची. आमच्या काकूही खूप मेहनती, कष्टाळू व प्रेमळ, सतत सगळ्यांना मदत करणाऱ्या.
तुमच्या आयुष्यात यावे इंद्रधनुचे रंग सात. तुमच्या आयुष्यात यावे इंद्रधनुचे रंग सात. प्रियजनांचा नेहमीच तुमच्या हाती असावा हात. जगण्यातील साऱ्या संकटावर तुम्ही करावी मात. तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा, तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा फडको उंच उंच गगनात. 1982 साली त्यांना कन्यारत्न झाले. मुलगी म्हणजे संपत्ती, मुलगी म्हणजे मान. तिच्या जन्मानेच होते घराचं भाग्य महान. रुपाली लक्ष्मीचेच रूप ती, नशीबवानांची शान, देवाच्या कृपेची खान. 1984 साली दीपकचा जन्म झाला व 1988 साली दीपाली जन्माला आली. काकांनी आपल्या तिन्ही मुलांचे योग्य शिक्षण केले, त्यांना योग्य मार्गदर्शन केले. न बोलता प्रेम करणारे आणि आयुष्यभर कष्ट सोसणारे, मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचे सुख विसरणारे, बापासारखा दुसरा कोणीही या जगात नसतो. तो प्रत्येक मुलांसाठी त्यांचा खरा हिरो असतो. काका नंतर नाशिक येथे आले. नाशिकला आल्यावर त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू केला. एखाद्या माणसाने खूप पैसा मिळवला, मान मिळवला म्हणजे तो यशस्वी झाला असे नाही, तर तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या नातेसंबंधात तुम्ही किती यशस्वी झाला ही खरी यशाची व्याख्या. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, त्याचप्रमाणे आज तुमच्या सहवासाने आम्ही धन्य झालो. रक्ताच्या नात्यापलीकडे एक मैत्रीचं नातं असतं. सुंदर असं वाऱ्यावर डोलणारं गवताचं पातं असतं. प्रिय मित्राच्या जन्मदिनी याच मनातल्या सदिच्छा. लाख मोलाच्या मित्राला लाखभर शुभेच्छा. शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे, मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे. शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे, मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे. तुमच्या कर्तृत्वाचा वेळू, तुमच्या कर्तृत्वाचा वेळू गगनापार भिडावा. सहवासाचा सुगंध तुमचा, सहवासाचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा.